3 मार्च 2026 मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे। तर चंद्रग्रहणाचे कोणते नियम पाळावे, मासिक धर्म असेल, गर्भवती महिला असतील किंवा इतरांनी सुद्धा कोणते नियम पाळावे, तर लक्षात घ्या। चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत हे खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे भारतातही ते दिसणार आहे आणि याचे नियम आपण पाळायला हवेत। तर चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंत आपण जे वेदाचे नियम आहेत ते जरूर पाळायला हवेत। त्यानंतर की जो पुण्यकाळ असणार आहे, म्हणजेच ग्रहणाचा पुण्यकाळ हा 6:26 पासून ते 6:46 पर्यंतचा आहे। ज्यांना कोणाला जास्त सेवा उपासना करणं शक्य नसेल तर 6:26 ते 6:46 दरम्यानचा जो कालावधी आहे याच्यात जरूर नामस्मरण करा। जप करत असेल जप करा किंवा कुठलेही स्तोत्र पठण करू शकतात। त्यानंतर ह्या दिवशी खाणं पिणं किंवा मलमूत्र विसर्जित करणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत। जास्तीत जास्त नामस्मरण करा। कुठलेही काम करत असतील, जॉब करत असतील तरी सुद्धा ह्या जो काही कालावधी आहे त्याच्या अगोदर तुम्ही जेवू शकतात। गर्भवती महिला असतील तर यांनी 11 वाजेपूर्वी, जे कोणी वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, गर्भवती महिला असतील तर यांनी 11 वाजेपासून तर 6:46 पर्यंतचा जो कालावधी आहे त्या वेळेत तरी नियम जरूर पाळावे। 11 वाजण्यापूर्वी तुम्ही जेवू शकतात। घरातील जे काही पाणी असेल, अन्न उरलेलं असेल त्याच्यातही तुम्ही तुळशीपत्र जरूर ठेवावं। या दिवशी म्हणजेच ग्रहण काळामध्ये 12 वर्षांचं पुण्य नष्ट होतं। जर आपण दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा अगोदर दिलेलं असेल आणि ते तुम्ही ग्रहणाच्या दिवशी खाल्लं तर तुमचं 12 वर्षांचं पुण्य नष्ट होतं। या दिवशी गंगाजलाने जरूर स्नान करा। पवित्र तीर्थक्षेत्रांचं स्मरण जरूर करा। जे काही सप्तपुरी आहेत, 4 धाम आहेत, पवित्र नद्यांचं आणि तीर्थक्षेत्रांचं स्मरण केल्याने 100 यज्ञ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं। हा अतिशय पवित्र सूर्यग्रहणाचा हा पवित्र दिवस असतो। ह्या दिवशी तुम्ही जे काही जप अनुष्ठान करतील ते लवकर सिद्ध होत असतं किंवा कुठलाही गुरुमंत्र असेल त्याचंही तुम्ही अनुष्ठान करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी आपण जे काही जप तप करत असतो तर त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते। म्हणून ही सुवर्ण संधी गमावू नका। आणि सविस्तर माहिती हवी असेल तर धनश्रीज फॅशन या आपल्या चॅनलवर एकदा जरूर भेट द्या। तिथे सर्व माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल। श्री स्वामी समर्थ।